मागच्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण टॅक्सीचे पैसे तू दिले पाहिजेस ते म्हणाले. एवढ्यावरच तो भेट फिसकटला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा असं ज्यांचं समर्थ रामदास स्वामींनी वर्णन केलंय ते छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त मराठी लोकांच्या अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय. या कार्यक्रमाची सुरुवात आपण महाराजांच्या मूर्तीच्या पूजेने आणि आरतीने करणार आहोत. जय 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 देव जय शिवराया. जय जय शिवराया. या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय शिवराया. जय जय शिवराया. या अनन्य शरणा आर्या तारा. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी वर्षा ढेकले तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. आज शिवजयंती, त्यानिमित्ताने महाराजांना मानाचा मुजरा. महाराष्ट्र मंडळ, हिंदू स्वयंसेवक संघ आणि शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार यांनी एकत्र येऊन शिवजयंती आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. अमेरिकेत होणाऱ्या या कार्यक्रमाचं विशेष कौतुक याच्यासाठी की प्रौढांनी तर त्यांची कलाकृती सादर केलीच केली, पण इथं जन्मलेली, इथल्याच मातीत वाढलेली, इथल्याच कल्चरमध्ये राहणारी तरुण मुलं त्यांनीही शिवाजी महाराजांबद्दलची बरीच माहिती काढली, मराठी भाषेबद्दलची बरीच माहिती काढली. एक क्विज तयार केला. त्यांचं पार्टिसिपेशन खरंच वाखाणण्याजोगं होतं. पुढे बघूच या आपण ते. या ट्रिव्हियाचे प्रश्न मी व्हिडिओमध्ये नक्कीच टाकणार आहे, पण त्याची उत्तरं मात्र अजिबात सांगणार नाही. तुम्हाला उत्तरं माहिती असतील तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज शेअर करा. मोजक्या शिलेदारांना सोबत घेऊन रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली आणि मग एक एक करता करता शेकडो हजारो मावळे त्यांना येऊन मिळाले आणि देव देश आणि धर्मासाठी प्राण हातात घेऊन लढणारे मावळे ही हिंदवी स्वराज्याची खरी दौलत होती. आज आपल्यामध्ये पण काही छोटे मावळे आलेले आहेत बरं का, आणि ते आपल्या समोर आता एक छान नृत्य सादर करणार. अमेरिकेत सर्रास सगळीकडे चपला बुटांचा वापर होतो, पण महाराजांसमोर परफॉर्म करताना या चिमुकल्यांनी चपला काढून ठेवल्या. खूप कौतुक याचं. छत्रपती
वा, आज जर इथे मुघल असते तर अर्धे मुघल क्यूटनेस ओव्हरलोडनीच गेले असते. रूप शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप, भूमंडळी. 350 वर्षांनंतरही आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी उत्साहात ऐकतो, वाचतो. शिवजयंती आनंदात साजरी करतो. हो, त्यांच्या गोष्टी आहेतच रोमांचक, मला खूप आवडतात. शिवाजी महाराजांच्या गोष्टी फक्त मनोरंजनासाठी नाही, त्यांच्या गोष्टीतून, त्यांच्या चरित्रातून आपण खूप काही शिकतो. आपल्यासाठीच नाही तर पुढे वर्षानुवर्षे या गोष्टी प्रेरणादायी राहतील. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हता आणि मुघलांनी हाहाकार केला होता. पण 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले खूप पराक्रमी होते आणि लढाई जहागिरीमध्ये खूप व्यस्त असायचे. त्यांची आई जिजाबाईंनी त्यांचे धैर्याने संगोपन केले, त्यांना उत्तम संस्कार आणि शिक्षण दिले. ते मोठे होत असताना आजूबाजूच्या माळाचे मुले सोबत त्यांचे मित्रमंडळी झाले. वडिलांकडे संगोपन आहे, जहागिरी आहे, पण आपल्यावर परकीय राज्य करतात, लोकांवर अत्याचार करतात याचे त्यांना खूप दुःख होते. 1645 मध्ये, म्हणजे ते फक्त 15 वर्षांचे असताना, त्यांनी त्यांच्या मित्रांसोबत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यांनी खेळ म्हणून प्रतिज्ञा नाही घेतली, लगेच ते त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी वाटचाल करू लागले. त्यांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट किल्ले आपल्या सवंगड्यांसह लक्षपूर्वक न्याहाळले. चोरवाटा, भुयारे, तळघरे, दारुगोळा, हत्यारे, शत्रूंच्या फौजांची ठाणी याची डिटेल माहिती मिळवली. दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी जोहर अशा 4 सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. शत्रूंच्या फौजेचे अफाट बळ होते तर शिवरायांकडे त्यांच्या सवंगड्यांचे अल्प बळ, पण त्यांचा निश्चय अढळ होता. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर ताब्यात घ्यावा हे शिवरायांनी ठरवले. त्यांनी पहिला किल्ला निवडला, तो तोरणा किल्ला. आदिलशाहीचे या किल्ल्याकडे विशेष लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते. शिवरायांनी हे हेरले आणि निवडक माळ्यांच्या सोबत ते तोरणा चालून गेले व मोठ्या धाडसाने किल्ला ताब्यात घेतला. त्यावेळी त्यांचे वय होते फक्त 16 वर्षे. तोरण्याची पाहणी करताना त्यांना तेथे शस्त्र आणि थोडे धन सापडले. हिंदवी स्वराज्य व्हावी ही श्रींची इच्छा आहे आणि आई भवानीचे आशीर्वाद आहे असे त्यांना वाटले. त्यांना आणि सवंगड्यांना स्फूर्ती मिळाली. तोरण्यापासून 15 किलोमीटरवर असलेल्या मुरुमदेवाच्या डोंगरावर आदिलशहाने अर्धवट किल्ला बांधला होता. हा डोंगर चढण्यास खूप कठीण होता. या अर्धवट किल्ल्याकडे हे कोणी लक्ष देत असे आदिलशहाला कधी वाटलेही नसेल. तेथे विशेष पहारा नव्हता. शिवरायांनी हा किल्ला ताब्यात घेतला, त्याची डागडुजी केली. या किल्ल्याला त्यांनी राजगड नाव दिले. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी. 12 मावळातील किल्ल्यांमधून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार हादरला. त्यांनी शिवरायांना पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. शिवाजी महाराजांची गनिमी काव्याची युद्धशैली अमेझिंग होती. अफजल खानाचा वध, सिद्दी जोहरच्या सैन्याच्या वेढ्यातून पन्हाळ्यातून सुटका, औरंगजेबाच्या कैदेतून, आग्र्यातून पेटाऱ्यांमधून सुटका, शाहिस्ते खानाची फजिती, हे मराठीतून सगळी माहिती सांगितली. पहिली गोष्ट म्हणजे ही सगळी माहिती शोधून काढून त्या निमित्ताने मुलांचा शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास होतो आणि शिवाय ती माहिती सगळी मराठीत प्रेझेंट करण्याचं सगळ्यांचं अतिशय कौतुक. पुन्हा एकदा सगळ्यांसाठी टाळ्या. शिवांचा जन्म फेब्रुवारी 1630 मध्ये झाला होता आणि त्यांनी शिवनेरीच्या किल्ल्यामध्ये जन्म घेतला, जे आता पुण्याच्या जवळ आहे.
त्यांची आई जिजाबाई आणि त्यांचे बाबा शहाजी होते आणि त्यांचे मोठे भाऊ संभाजी आणि छोटे भाऊ व्यंकोजी. त्यांना लहानपणीपासून जिजाबाईंनी रामायण आणि महाभारत सारखे गोष्टी सांगितले आणि त्यांना सांगितलं की त्यांना स्वराज्य स्थापित करायचं आहे. म्हणून दादोजी कोंडदेवने आणि जिजाबाईने त्यांना तलवारबाजी, घोडसवारी आणि धनुष्यबाण सारखे युद्धकला शिकवले आणि त्यांनी 16 वर्षातच त्यांच्या मित्रांसोबत शपथ घेतली की ते स्वराज्य स्थापित करणार. म्हणून त्यांनी त्यांचा पहिला किल्ला जिंकला आणि ते असेच किल्ले घेत गेले. त्यांचे मोठे भाऊ गेल्यावर ते राजे झाले आणि त्यांना सगळे छत्रपती शिवाजी महाराज म्हणू लागले. आणि त्याच्यानंतर त्यांनी बरेचसे मुघल जसे की शाहिस्ता खान सारखे मुघलांना हरवलं. जय भवानी, जय शिवाजी. ते चरितं नीतिनिधानम् त्वां नमामि शिव नृपाल सन्ततं स्मरामि ते विशुद्ध क्षीर अखिल विश्व वन्द्य भूपते. त्वं जनपद संस्कर्ता त्वं जनगणधीदाता गोद्विज परिपालक शुभसाधु नाम त्वं त्राता त्वाम् अभिजन मातानां बान्धवमति दीनानां श्री शिव नृपवर्य भजते हृदयम्. We are going to do this entire presentation in English because we want to make sure that all the kids in the audience can also understand these questions. So, Shivaji Maharaj or the Marathi Bhasha. Then we will present 4 multiple choice answers. You can raise your hand and Thambi will come to you and then you can answer into the mic. Okay, so our first question here. What castes of people were included in Shivaji Maharaj's armed forces? A. Only Hindu people. B. Only upper caste people. C. Anyone. Or D. Only lower caste. शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणत्या जातीचे लोक समाविष्ट होते? C. That is correct. He had everyone, including Muslims, Christians, Hindus, and people of any and all castes in his employment. Next question. शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या? 1. Thank you so much for trying. That is not correct. Can we get the next one? 3. That is also not correct, but thank you for answering. Was Shivaji Maharaj born? शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? Fatehgarh Killa, Raigad Killa, or Torna? शिवाजी महाराजांनी जेव्हा त्यांचा पहिला किल्ला जिंकला तेव्हा त्यांचं वय काय होतं? इथे तुम्हाला दिसत असेल ऑडियन्समध्ये बऱ्याचशा लहान मुलांचेच हात वरती आहेत. शाळेमध्ये त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जात नाही, पण त्यांच्या पालकांचे, इथं चालणाऱ्या मराठी शाळेचे खूप खूप धन्यवाद. चित्रात दिसणारा किल्ला कोणता आहे हे ओळखायचं होतं. या चित्रातला किल्ला कोणता आहे ते ओळखा. मराठी भाषा किती प्राचीन आहे? मराठीत अंदाजे किती बोली भाषा आहेत? कॉमेंटमध्ये तुमची उत्तरं लिहायला विसरू नका. या ट्रिव्हियाच्या निमित्ताने
या मुलांनी मराठी भाषेचा, शिवाजी महाराजांचा अभ्यास केलाच, पण ज्यांना याची उत्तरं माहिती नव्हती त्यांच्या ज्ञानातही भर पडली. महाराष्ट्र सोडून आणखी कोणत्या राज्यात मराठी भाषा ही अधिकृत भाषा आहे? जगभरात अंदाजे किती लोक मराठी बोलतात? ऑप्शन्सचे नंबर बघा. उत्तर ऐकून चक्रावाल, पण खरंच खूप अभिमान वाटला. सावरकरांनी मराठी भाषेला कोणत्या शब्दांचं योगदान दिलं? अभ्यास करून ते प्रश्न, इंटरेस्टिंग प्रश्न शोधून काढले आणि आपल्या समोर सादर केले. सगळ्यांना जो 65 किलोची तलवार चालवतो तो यसाजी, जो 2000 सैन्यांची एकटाच झुंजतो तो बाजी, जो हात तुटला तरी लढत राहतो तो तानाजी, जो 8 तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा घेऊन येतो तो संताजी, जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो तो धनाजी, जो ठाण्या वाघाला एकटा सामोरे आणतो आणि त्याला उभा पाडतो तो धनाजी, आणि तो संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचे नंदनवनाचे तोरण बांधतात ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व आदरी राजा होते. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडिलांचे नाव शहाजी राजे व आईचे नाव जिजाबाई होते. महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी गनिमी गावा तंत्राचा वापर करून अनेक गड आणि किल्ले जिंकले. शिवाजी महाराजांचा अफजल खानाचा वध हा प्रसंग त्या कवितेमध्ये गोवलेला आहे, तर ते मी आपल्या समोर सादर करतो. भास्कराचे तेज फाके अवसेच्या रातीवरी, बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी, बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी, भुकेलेली वेद घेती सावजाचा, भुकेलेली वेद घेती सावजाचा, बिचव्यास पात करी लक्ष भेद आतड्याचा, भोरप्याच्या माचीवर नरसिंह अवतारी, बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी. आणि अफजल खानाला महाराजांनी जेव्हा पाडलं तेव्हा जे बाहेर आले, शामियान्याच्या बाहेर जेव्हा आले तेव्हा बडा सय्यद म्हणजे सय्यद बंडा आपण इतिहासामध्ये शिकलो. सय्यद बंडा महाराजांवरती धावून गेला आणि काय झालं बघा. राजाकडे बंडा धावे पाहे जीवा निमिषात, राजाकडे बंडा पाहे जीवा निमिषात, मुळातून खांदा तोडी चित्त्यावाणी झेपावत, मुळातून खांदा तोडी चित्त्यावाणी झेपावत. अहो काळावर मार करी शिवबाचा धार करी, काळावर मार करी शिवबाचा धार करी, बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी, जिजाऊचा वाघ भारी. खानाचं मस्तक शिवाजी महाराजांनी लाकडी पिंजऱ्यात प्रतापगडावर पाठवलं, महासाहेबांकडे प्रतापगडावर राजगडाकडे पाठवलं. महासाहेबांच्या समोर खानाचं मस्तक आहे. विचार करा. आणि महासाहेबांच्या काय मनात विचार आला असेल तर ते म्हणतायत, वेडे घ्यावे संभाजीचे धिंड स्मरा वडिलाची. संभाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज, आणि धिंड स्मरा वडिलांची म्हणजे फर्जंद महाराज साहेब शहाजी राजे भोसले. अफजल खानाने कपटाने संभाजी राजांचा मृत्यू घडवून आणला आणि शहाजी राजांची विजापूरच्या रस्त्यावरून अक्षरशः धिंड काढली. हे सगळं अफजल खान वधाच्या निमित्ताने आपल्याला लक्षात घ्यायला हवं. म्हणून वेडे घ्यावे संभाजीचे धिंड स्मरा वडिलांची, पुरा करा खान राजे आण तुम्हा भवानीची.
रोखुनिया आई पाहे पुढ्यातल्या मस्तकाला, पुत्र धर्म निभावला वधुनिया राक्षसाला. बदल्याची आग विजे, बदल्याची आग विजे, जळून या खोल उरी, बेगमेच्या रेड्यावर जिजाऊचा वाघ भारी. काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही, काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही. इतिहासाच्या पानावरची गोष्ट इथे संपत नाही, इतिहासाच्या पानावरची गोष्ट इथे संपत नाही. धन्यवाद. मागच्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि या मराठी ही आपल्याला जोडणारी भाषा आहे सगळ्यांना. आपण इथे एकत्र कसे आलो तर युजली मातृभाषा जी असते ती आपल्याला, जो आपल्या मातृभाषेत बोलत असेल तो आपल्याला नॉर्मली जवळचा वाटतो. तर ही भाषा आपल्याला जोडणारी भाषा आहे. ज्ञानेश्वरांनी या मराठीचा महिमा वर्णन करताना म्हटलंय की जैसी दीपा माझी दिवटी, का तिथी माझी पौर्णिमा गोमटी. जैसी दीपा माझी दिवटी, का तिथी माझी पौर्णिमा गोमटी. तैसी भाषांमध्ये मराठी सर्वोत्तम. आता आपल्या समोर एक कविता सादर करायला वैशाली पाटील येते आणि ती कविता झाल्यानंतर वैशालीच्या तिसरीतल्या वर्गातले, बरोबर ना, तिसरीतल्या वर्गातले मुलं महाराष्ट्र गीत सादर करणार आहेत. भाषाजी यांचा योग साधून हा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल महाराष्ट्र मंडळ आणि शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवारांचे मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन. महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज, मराठी यांचा आपल्या प्रत्येक मराठी मनात अभिमान आहे. 15 स्वर म्हणजे वॉवेल्स आणि 36 व्यंजने म्हणजे कॉन्सनंट्स च्या भरभक्कम पायावर उभी असलेली मराठी संतांच्या लाभलेल्या परंपरांनी, तसेच कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर, गोविंदाग्रज, पु ल देशपांडे असे कित्येक लेखक कवींनी ही भाषा समृद्ध केली आहे. आणि ही इतकीच मराठी सुंदर आणि समृद्ध भाषा आहे. याचे फक्त मी म चे काही शब्द जमा केले, म्हणजे बस म चे शब्द मी गोळा केले आणि त्यातून एक छोटीशी कविता तयार केली. अगदी सोपी भाषेतली कविता आहे आणि याचं नाव म्हणते मी म मराठीचा आणि म महाराजांचा. माझा महाराष्ट्र माझी माती, माझा महाराष्ट्र माझी माती, माझ्या मराठीची मोठी महती. मना मनात मोद मोहरती, मुखात माळवणी मायबोलीचे मोती. मना मनात मोद मोहरती, मुखातून माळवणी मायबोलीचे मोती. मानाचा मुजरा महाराजांना, मानाचा मुजरा महाराजांना, मुलुखातील मित्र मावळ्यांना. मिळवली मुक्ती माय देशाला, मोडून मोगलाईला. मंदिरात मूर्ती मनोहर, मंदिरात मूर्ती मनोहर, मनोमोहित मुरलीधर. माथ्यावर मोर मुकुट, माझे मनोभाव महाअर्पित, माझे मनोभाव महाअर्पित. मराठी भाषा ही 1300 वर्ष जुनी, तरी या मराठी भाषेला राजमान्यता मिळवून देण्याचं महत्त्वाचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. महाराजांनी पहिला राजकोष तयार करून घेतला आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि महाराष्ट्रात मराठी पाऊल खऱ्या अर्थानं पुढे पडू लागलं. आपल्या समोर आम्ही आता सादर करणार आहोत मराठा तुका मेळवावा या चित्रपटातलं एक अजरामर गीत. जरी
माझा सख्खा भाऊ भानू काळे अंतर्नाद म्हणून एक मासिक मराठीच्या प्रेमामुळे 25-23 वर्ष त्यांनी ते चालवलं. त्याच्यातला मला आवडलेला एक लेख मी वाचून दाखवतोय. शकुंतला परांजपे म्हणून एक मागच्या पिढीमधल्या एक साहित्यिका होत्या. तरुणांना माहिती असण्यासाठी म्हणजे आजचे ज्या सई परांजपे त्यांची ती आई आणि रॅंगलर परांजपे त्यांच्या आधीच्या पिढीतल्या त्यांची ती मुलगी. तर त्यांनी ही लिहिलेला हा लेख आहे. मरणाची मौज. मरण ही आयुष्यातील एकच निश्चित अशी घटना आहे. कालिदासाने म्हटलं नाही का, मरणम प्रकृती शरीराम विकृती जीवितही उच्चते बुधही. केव्हा तरी मरायचंच आहे. हे जर उघड दिसते तर विचारपूर्वक ठरवून योजून पद्धतशीरपणे प्रस्थान ठेवणे बरे नाही का? मरणाची वाट कशाला पाहत बसायचे? गलित गात्र होऊन खितपत पडून स्वतःला भार होण्यात आणि दुसऱ्याला ताप देण्यात काय हशील? 2 वर्षापूर्वी क्लबात ब्रिज खेळत असता शेजारच्या टेबलावरील एक खेळाडू खेळता खेळता एकदम इहलोक सोडून गेले. किती हेवा वाटला मला त्यांचा. ते डाव जिंकत होते. डबल करून प्रतिस्पर्ध्याला चांगले हरवीत होते. पण एकाएकी हृदयक्रिया बंद पडली. जिंकलेले पैसे वसूल करता आले नाही. ही एकच उडी सोडली तर त्याहून अधिक सुंदर मरण असू शकेल काय? माझी मुलगी सई लहानपणी फार खादाड होती. खाण्यासाठीच तिने जन्म घेतलाय की काय असा कित्येकदा प्रश्न पडेल. तिला रावणाचा फार हेवा वाटे.
कारण त्याला 10 तोंडे होती. तिला एकाच तोंडाने खाता येत असे. आचाट खाणे आणि मस्त्यात जाणे या उक्तीनुसार केव्हा केव्हा स्वारीच्या पोटात दुखे. ती एकदा अशीच पोट धरून बसली असता तू आज जेवू नकोस, स्वस्थ पडून राहा असं तिला सांगून आम्ही खाली जेवायला गेलो. परत येत्या क्षणीच आज काय होतं जेवायला हा प्रश्न आला. थोडा राग, थोडं हसू येत मी म्हटलं मरशील का एक दिवस खाता खाता. ती म्हणते आई याहून अधिक चांगले मरण ते कोणतं. कोणी आत्महत्या केल्याची बातमी ऐकताच सर्वांना वाटतं की बिचारा फार दुःखी, कष्टी, निराश अथवा गांजलेला असेल. पण असंच का गृहीत धरावं. हसत खेळत बस पुरे आता चाललो मी असं वाटून त्याने जगाचा निरोप घेतला नसेल कशावरून. कुणाला राजी खुशीने जगाचा निरोप घ्यावा असं वाटते यात आश्चर्य काय आहे. राजी खुशीने लोक सेवानिवृत्त होत नाही काय. जन्म हा कुणाच्या हाती नसते खरे, पण मरण का असू नये. काळ वेळ ठरवून तर्कशुद्ध पद्धतीने त्याला कवटाळणे हे कोणालाही शक्य झाले पाहिजे. पण हे कसे. एखादीच आत्महत्या सुखरूपपणे पार पडते. जगाला रामराम ठोकू इच्छिणाऱ्याला सोपा, खात्रीचा, क्लेशरहित आणि ताबडतोब लागू होणारा इलाज हवा असतो. एकदा असेच बोलता बोलता माझे धाकटे चुलते, धाकटे म्हणजे 90 वर्षांचे, हे दुखतं ते दुखतं अशी कुरकुर करत होते. आता मरण आलं तर बरं हे नेहमीच झालं होतं. तेव्हा मी त्याला म्हटले खरंच बाबा आता मी थकत चाले, माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. आपण दोघांनी एकदम जायचं काय जग सोडून. ते कसं त्यांनी चमकून विचारलं. हे बघा सकाळी अगदी पहाट होण्याच्या आत टॅक्सी करून आपण दोघं आगगाडीच्या रुळापर्यंत जाऊ. तेथे उतरून एका रुळावर तुम्ही व एका रुळावर मी मान ठेवू. मुंबईहून पुण्याला पहिली गाडी पटकन आपलं काम करेल. कबूल. हो कबूल. पण टॅक्सीचे पैसे तू दिले पाहिजेस ते म्हणाले. एवढ्या वेळेस तो वेट फिसकटला. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय शिवराय.